नमो बुद्धाय जय भीम. जातक कथा उदारघी मृग. एका काळी आमचा बोधिसत्व मृगकुलात जन्माला होता. त्याची कांती सुवर्णासारखी होती. डोळे वज्रमण्यासारखे तेजस्वी होते. शिंगे रजत वर्णाची होती. तोंड अरुण वर्ण आणि हातपाय लाक्षारसाने चित्रित केल्यासारखे सुंदर होते. त्याची वाल्धी चमर मृगाच्या वाल्धीसारखी शोभिवंत होती व शरीर जवान घोड्यासारखे सुंदर दिसत होते. तो आपल्या 500 मृगांच्या परिवारासह अरण्यामध्ये राहत होता. त्याला त्याचे लोक नेग्रोध मृगराज या नावाने ओळखत असत. त्याच अरण्यामध्ये बोधिसत्वाच्या जातीचा दुसरा एक शाख नावाचा मृग आपल्या मृगगणासह राहत असे. त्या काळी काशीच्या राजाला मृगयेची फारच चट लागली होती. तो दररोज शिकारीला जाताना मृगांना वेढण्यासाठी आपल्या शेतकरी लोकांना घेऊन जात असे. त्यामुळे लोकांची फार हानी होई. शेतातील कामे अर्धवट राहत असत व वेळेवर शेताची पेरणी वगैरे न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असे. तेव्हा वाराणसीच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी असा विचार केला की भलत्याच वेळी शिकारीला जावे लागल्यामुळे आमची कामे तशीच राहतात. त्यापेक्षा आपण एक मोठे कुरण तयार करून व त्याच्या भोवती एक बळकट कुंपण घालून अरण्यातून पुष्कळ मृगांना त्या कुंपणात आणून सोडू. म्हणजे रोज राजा एखाद्या दुसऱ्या मृगाची शिकार करून मांस खाईल व आम्हाला शिकारीला नेणार नाही. त्याप्रमाणे त्या लोकांनी एक मोठे कुंपण तयार केले आणि मृगांना पाणी पिण्यासाठी तेथे एक लहानसा तलाव खोदला. पावसाळ्यानंतर जेव्हा त्या कुंपणात गवत वाढले तेव्हा नागरवासी आणि ग्रामवासी सर्व लोक आपापली शस्त्रास्त्रे घेऊन मृगांना आणण्यासाठी अरण्यात शिरले. तेथे त्यांनी नेग्रोध मृगाच्या आणि शाख मृगाच्या स्थानाला वेढा दिला आणि दांडक्यांनी झाडे झुडपे बडवून व मोठ्याने आरडाओरडा करून त्या मृगांना तेथून हुसकावून लावले. परंतु मृगांना पळून जाण्याला दुसरी वाट न ठेवल्यामुळे त्यांना वाराणसीच्या राजासाठी नवीन कुंपणात शिरल्याशिवाय दुसरे गत्यंतर राहिले नाही. ते सगळे मृग त्या कुंपणात शिरल्यावर रयत लोकांनी त्या कुंपणाचे फाटक लावून टाकले व राजवाड्यात जाऊन ते राजाला म्हणाले, महाराज, आपण आम्हाला घेऊन रोज शिकारीला जात असल्यामुळे आमचे फार नुकसान होत आहे. म्हणून आम्ही 1001 मृगांना नवीन कुंपणात आणून सोडले आहे. आता रोज आपणाला जे 1-2 मृग मारायचे असतील ते मारून त्यांचे मांस खात जा, पण आम्हाला मात्र शिकारीला जाण्याचा हुकूम करू नका. राजाला लोकांचे म्हणणे योग्य वाटले व शिकारीला जाण्याबद्दल त्यांच्यावर त्या दिवसापासून सक्ती करण्यात येणार नाही असे अभिवचन देऊन त्याने त्या लोकांना आपापल्या घरी पाठविले आणि तो आपल्या मुख्य स्वयंपाक्यासह त्या कुंपणात गेला. तेथे नेग्रोध आणि शाख ह्या 2 मृगांना पाहून तो अत्यंत संतुष्ट झाला व त्या दोघांना त्याने अभयदान दिले. त्या दिवसापासून राजा स्वतः एखाद्या मृगाला मारून घेऊन येत असे किंवा त्याचा मुख्य स्वयंपाकी मृगाला मारून आणत असे. परंतु मृग राजाला किंवा त्या सुदाला पाहून इतस्त पळत सुटत व एक मृग मरेपर्यंत 4-5 मृगांना बाण लागून ते घायाळ होत असत आणि कधीकधी त्या जखमांमुळे मरण पावत असत. बोधिसत्वाच्या अनुयायांनी मृगांनी ही गोष्ट बोधिसत्वाला कळवली. तेव्हा शाखाला बोलावून तो त्याला म्हणाला, मित्रा, एकासाठी पुष्कळ मृगांचा नाश होत आहे. दररोज एकाचे मरण तर चुकवायचे नाही, पण एवढ्यासाठी इतरांचा नाश होऊ न देणे आम्हा शक्य आहे. आम्ही राजाला अशी विनंती करू की आजपासून बाणांनी मृगाला मारण्यात येऊ नये. एक जागा तयार करून तेथे एक लाकडाचा ओंढा ठेवण्यात यावा व रोज एका मृगाने जाऊन त्या ओंढ्यावर आपले डोके ठेवून तेथे पडून राहावे आणि राजाने किंवा राजाच्या सुदाने त्याचे डोके कापून त्याला तेथून घेऊन जावे. ही गोष्ट शाख मृगाला पसंत पडली. तेव्हा बोधिसत्व त्याला म्हणाला, माझा आणि तुझा परिवार सारखाच आहे. अर्थात एक दिवस माझ्या गणावर पाळी असावी व एक दिवस तुझ्या गणावर असावी. ह्याही गोष्टीला शाख मृग कबूल झाला व त्या दिवसापासून आळीपाळीने एक मृग निश्चित ठिकाणी पाठवण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी राजा मृगाला मारण्याकरिता तेथे आला असता अभयदान मिळालेले हे दोघे मृग पुढे सरसावून राजाला म्हणाले, महाराज, आपल्याला रोज एकाच मृगाचे मांस लागते, पण त्याच्यासाठी आमच्या गणातील पुष्कळ मृग नाश पावतात. एवढ्यासाठी आजपासून आमच्यावर मेहरबानी करून आपण एक स्थान निश्चित करा. आमच्यापैकी रोज एक मृग त्या ठिकाणी जाऊन तेथे ठेवलेल्या ओंढ्यावर आपले डोके ठेवून पडून राहील. त्याला आपण एका धावाने ठार मारून तेथून घेऊन जावे. म्हणजे आजकाल बाणांच्या प्रहाराने जे पुष्कळ मृग घायाळ होतात ते व्हायचे नाहीत.
व आपणाला मृगांमागे चौकडे धावण्याचेही श्रम पडायचे नाही. राजाने त्या मृगांची विनंती मान्य करून त्यांच्या सांगण्याप्रमाणे एक स्थान तयार केले व त्या दिवसापासून त्या ठिकाणी ठेवलेल्या ओंढ्यांवर डोके ठेवून निजलेल्या मृगालाच मारून आणावे असा त्याने आपल्या स्वयंपाकाला हुकूम केला. काही काळापर्यंत ही व्यवस्था सुरळीत चालली होती. एके दिवशी शाखर मृगाच्या अनुयायांपैकी एका गर्भिणी मृगेवर त्या ठिकाणी जाण्याची पाळी आली. तेव्हा ती शाखाला म्हणाली, महाराज, आजची माझी पाळी दुसऱ्या कोणत्या तरी मृगाला द्या. मी सांप्रत गर्भिणी आहे आणि प्रसूत झाल्यावर माझी लेकरू व मी अशी दोघेही पाळीवर जाऊ. शाख म्हणाला, बाई, असे करण्याचा मला अधिकार पोचत नाही. ज्याच्यावर पाळी आली असेल त्यानेच त्या ठिकाणी गेले पाहिजे. मी जर अन्यायाने वागू लागलो तर आमच्या समाजात मोठी अव्यवस्था होईल. तेव्हा मला तुझ्या विनंतीला मान देता येत नाही. ती मृगी मोठ्या कष्टी अंतकरणाने नेग्रोध मृगाजवळ गेली व त्याला म्हणाली, महाराज, मी शाख मृगाच्या परिवारापैकी एक गर्भिणी मृगी आहे. आज राजाच्या अन्नासाठी दहे अर्पण करण्याची माझ्यावर पाळी आली आहे. पाळी दुसऱ्याला देऊन सध्या मला मोकळे करावे अशी मी आमच्या पुढाऱ्याला विनंती केली, परंतु त्याने ती फेटाळून लावली. आता जर आपल्या मंडळीपैकी माझ्याऐवजी एखादा मृग पाठवण्याची मेहरबानी कराल तर पुढे प्रसूत झाल्यावर तुमच्या समाजावर पाळी येईल, त्यावेळी मी माझे लेकरू या पाळीचा आनंदाने स्वीकार करू. बोधिसत्व म्हणाला, बाई, तू काही काळजी करू नको. मी तुझ्या पाळीची व्यवस्था करतो. तू चारा खाऊन आणि पाणी पिऊन आनंदाने राहा. त्या दिवशी राजाचा स्वयंपाकी त्या ठिकाणी येऊन पाहतो, तो अभयदान मिळालेला नेग्रोध मृगच त्या ओंढ्यांवर डोके ठेवून पडला होता. ते आश्चर्य पाहून तो तसाच धावत राजापाशी गेला आणि म्हणाला, महाराज, आज मी मृगाला मारून आणण्यासाठी रोजच्या ठिकाणी गेलो होतो. तेथे आपण अभयदान दिलेल्या 2 नायक मृगांपैकी एक जण त्या ओंढ्यांवर डोके ठेवून पडलेला आहे. परंतु आपल्या हुकमा वाचून त्याला मला कसा हात लावता येईल, म्हणून मी तसाच धावत येथे आलो आहे. आता आपला हुकूम होईल त्याप्रमाणे करण्यात येईल. राजा त्या स्वयंपाक्याबरोबर स्वतः त्या ठिकाणी गेला आणि ओंढ्यांवर डोके ठेवून निजलेल्या नेग्रोध मृगाला म्हणाला, मित्रा, मृगराजा, मी तुला अभयदान दिले असता तू या ठिकाणी येऊन का निजलास? महाराज, मी या मृगसंघाचा नायक असल्यामुळे माझ्यावर पाळी येण्याचा संभव नाही. परंतु शाखाच्या परिवारापैकी एका गर्भिणी मृगेवर पाळी आली होती. तिने ती दुसऱ्या मृगाला देण्याची मला विनंती केली. परंतु एकाचे मरण मी दुसऱ्याला कसे द्यावे? तेव्हा तिची पाळी माझ्यावर घेऊन मी येथे पडलो आहे. मला मारिले असता आपल्या वचनाचा भंग होईल अशी शंका धरू नका, का की मी माझ्यासाठी मरत नसून गर्भिणी मृगीसाठी मरणास सिद्ध झालो आहे. राजा म्हणाला, मी त्या गर्भिणी मृगीलाही अभय देतो. तू आता या ओंढ्यांवर उठ. पण महाराज, इतर मृगांची वाट काय? गर्भिणी मृगीची पाळी मी घेतली व त्यामुळे तिला अभयदान मिळाले. ही बातमी मृगसंघाला लागल्याबरोबर प्रत्येक मृग आपली पाळी चुकवण्यासाठी मला विनंती करेल व त्यायोगे मला वारंवार येथे येऊन आपणाला तसदी द्यावी लागेल. त्यापेक्षा आपण आजच मला मारावे हे बरे. राजा म्हणाला, असे असेल तर मी सर्व मृगांना अभय देतो. बोधिसत्व म्हणाला, महाराज, या उद्यानातील मृगांनाच आपण अभय देता, पण अरण्यातील इतर श्वापदांनी काय करावे? त्यांची गती काय होणार? राजाने सर्व प्राण्यांना अभयदान देण्याचे अभिवचन दिल्यावर बोधिसत्व त्या ओंढ्यांवरून उठला आणि त्याने राजाला शील राखण्यासाठी व धर्माने राज्य करण्यासाठी उपदेश केला. नंतर राजाने त्या सर्व मृगांना कुरणातून मोकळे केले व तो अरण्यात आपल्या मूळच्या ठिकाणी गेले. तेथे त्या गर्भिणी मृगेला एक सुंदर पुत्र झाला व तो लहानपणी वारंवार शाखमृगाजवळ जात असे. आईला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती त्याला म्हणाली, बाबा रे, तुला तुझे कल्याण व्हावे अशी इच्छा असेल तर शाखमृगाचा सहवास न करिता नेघृताची संगती कर. नेघृताबरोबर मरणे श्रेयस्कर आहे, पण शाखाबरोबर जगणे श्रेयस्कर नाही. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. मी अजित एकनाथ मुंतोडे व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर जातक कथा सादर करीत आहे. जनसामान्यापर्यंत बुद्धांची शिकवण पोहोचावी हाच निस्वार्थी उद्देश. इंटरनेटवर बौद्ध साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे, किंबहुना जातक कथा आपणास पाहायलासुद्धा मिळत नाहीत. त्या सहजगत्या ऐकायला मिळाव्यात व समाज जागृती व्हावी यासाठी हा प्रयत्न. आशा करतो आपण भरभरून प्रतिसाद द्याल.